नमस्कार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय. आजकाल सगळीकडे याचीच चर्चा आहे नाही का? काहींना वाटतं ही तर जादू आहे, तर काहींना वाटतं हा एक मोठा धोका आहे. पण या सगळ्या चर्चेच्या पलीकडे खरं वास्तव काय आहे? चला तर मग आज तेच समजून घेऊया. रोज बघा बातम्यांमध्ये काय दिसतं? एआयमुळे घोटाळे वाढले, तुमची नोकरी धोक्यात, सगळीकडे फेक न्यूज पसरतीये. हे सगळं सतत ऐकून आणि वाचून मनात गोंधळ उडणं अगदी साहजिक आहे नाही का? पण ह्या सगळ्या गदारोळात खरं काय आणि खोटं काय? एआय म्हणजे नक्की आहे तरी काय? आज आपण काय करणार आहोत तर याच प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत एकत्र मिळून शोधणार आहोत. चला तर सुरुवात करूया एका मोठ्या गैरसमजापासून. आपल्याला काय वाटतं की एआय ही अगदी आत्ता आलेली एकदम नवीन टेक्नॉलॉजी आहे. पण गंमत माहितीये, ही कल्पना आपल्यापैकी बहुतेकांच्या जन्माच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. हो, अगदी खरंय. ऐकून आश्चर्य वाटेल, पण एआयचा पाया अनेक दशकं आधी रचला गेला होता. हा काही एका रात्रीत झालेला चमत्कार नाहीये. चला बघूया कसा होता हा प्रवास. तर बघा, ही गोष्ट सुरू होते थेट 1940च्या दशकात. तेव्हा आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स ही कल्पना जन्माला आली. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मेंदूसारखं काम करणारं एक कम्प्युटर नेटवर्क आहे, जे अनुभवातून सतत शिकत राहतं. आणि याच तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला मोबाईलवर गाण्यांच्या शिफारशी मिळतात किंवा आपला फोन आपला चेहरा ओळखतो. आणि आता तर आपण आलोय जनरेटिव्ह एआयच्या युगात, ज्यामुळे चॅट जीपीटी सारखे बॉट्स अक्षरशः नवीन माहिती तयार करून आपल्याशी गप्पा मारू शकतात. बरं, आता येऊया सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे आणि गैरसमजाकडे सुद्धा. तो म्हणजे एआय खरंच माणसांसारखा विचार करू शकतो का? याचं उत्तर या एका वाक्यात दडलंय. एआय हे विचार करणाऱ्या माणसापेक्षा बोलणाऱ्या पोपटासारखं आहे. विचार करा, पोपट काय करतो? तो ऐकलेले शब्द पुन्हा बोलतो, त्याची नक्कल करतो. पण त्याला त्या शब्दांचा अर्थ कळत असतो का? नाही. एआयचंही अगदी तसंच आहे. चला, हा फरक अजून स्पष्ट करून घेऊया. बघा, आपल्याला वाटतं की एआय किती तार्किक उत्तरं देत आहे. पण खरं तर ते फक्त पुढचा सगळ्यात योग्य शब्द कोणता असेल याचा अंदाज लावत असतं. ते कविता किंवा कोडं लिहितं कारण त्याला लाखो शब्दांमधले पॅटर्न्स माहिती आहेत, त्यांची ती नक्कल करतं. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की ते आपल्याला समजतंय, तेव्हा ते खरं तर आपल्या ईमेलमधल्या ऑटो कम्प्लीटचं एक खूप मोठं ॲडव्हान्स्ड व्हर्जन असतं. त्याला प्रेम, राग, द्वेष अशा भावना किंवा स्वतःची जाणीव अजिबात नसते. आणि कारण एआय खरंच विचार करू शकत नाही, त्यामुळे ते चुकासुद्धा करू शकतं आणि या चुका खूप मोठ्या असू शकतात. एक युजर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. ह्या चुकांसाठी एक खास शब्द आहे एआय हॅल्युसिनेशन. आता याचा सोपा अर्थ काय? तर आत्मविश्वासानं थापा मारणं. म्हणजे एआय तुम्हाला एखादी खोटी माहिती इतक्या आत्मविश्वासाने सांगेल की ती खरीच वाटेल. असं का होतं? कारण एआय सत्य काय आहे यावर नाही, तर पुढचा शब्द कोणता असू शकतो या शक्यतेवर म्हणजे प्रॉबॅबिलिटीवर काम करतं. त्यामुळे ते जे सांगतंय ते खरं आहे की खोटं हे त्याला स्वतःला कळतच नाही. म्हणूनच एआय वापरताना एक नियम कायम लक्षात ठेवा. तो म्हणजे त्यावर आंधळा विश्वास ठेवू नका. त्याने दिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं समजू नका. विशेषतः जेव्हा तुम्ही कुठल्यातरी महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे अभ्यासासाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी ती माहिती वापरणार असाल, तेव्हा ती नेहमी दुसऱ्या चांगल्या, विश्वासनीय सोर्सवरून नक्की तपासून घ्या. ठीक आहे. आता आपण एका खूप नाजूक पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला एक गोष्ट नेहमी वाटते की मशीन म्हणजे कम्प्युटर, ते कधीच भेदभाव करू शकत नाही, ते न्यूट्रल असतं. पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की एआय पक्षपाती असू शकतं, तितकंच जितका पक्षपाती त्याला शिकवण्यासाठी वापरलेला डेटा असतो. म्हणजे बघा, एआय स्वतःहून काही शिकत नाही. आपण त्याला जे काही शिकवतो, जो डेटा देतो त्यातूनच ते शिकतं. आणि जर त्या डेटामध्येच आपल्या समाजातले भेदभाव आणि पूर्वग्रह असतील, तर एआय सुद्धा तेच शिकणार नाही का? याचं एक धक्कादायक उदाहरण म्हणजे 2016 मध्ये आलेला मायक्रोसॉफ्टचा टे नावाचा चॅटबॉट. त्याला सोशल मीडियावर लोकांशी बोलून शिकण्यासाठी बनवलं होतं. पण काय झालं? फक्त काही तासांमध्ये तो वर्णद्वेषी आणि शिवराळ भाषा वापरायला लागला. असं का झालं? कारण तो ऑनलाईन लोकांकडूनच ती द्वेषपूर्ण भाषा शिकत होता. शेवटी मायक्रोसॉफ्टला त्याला बंद करावं लागलं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एआय हे आपल्या समाजाचाच एक आरसा आहे.
आता हे सगळे धोके ऐकून असं वाटेल की एआय खूपच वाईट आहे. पण थांबा, तसं अजिबात नाही. कारण एका बाजूला हे धोके असले तरी दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानामध्ये अविश्वसनीय शक्ती आणि क्षमता दडलेली आहे. उदाहरणार्थ आरोग्य सेवेत बघा, एआय नवीन औषधं शोधायला मदत करतंय, कॅन्सरच्या पेशी ओळखायला मदत करतंय. शिक्षणात ते एखाद्या पर्सनल ट्युटरसारखं काम करू शकतं, जो अवघडातले अवघड विषय सोपे करून सांगेल. एवढंच नाही, प्रोग्रॅमिंग, कायदा, क्रिएटिव्ह फील्ड्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये कामाचा वेग कित्येक पटींनी वाढवण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? सार हेच आहे की एआय हे काही सिनेमात दाखवतात तसं जगावर राज्य करण्याची योजना आखणारं, स्वतःचा विचार करणारं कोणी नाहीये. ते फक्त एक खूप शक्तिशाली साधन आहे, एक टूल. आणि त्याची सूत्र, ती पूर्णपणे आपल्या माणसांच्या हातात. तर मग एआय हे एक साधन आहे, एक हत्यार आहे. त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करायचा की वाईट, ही निवड पूर्णपणे आपली आहे. आणि त्यामुळे खरा प्रश्न एआयबद्दल नाहीये, खरा प्रश्न आपल्याबद्दल आहे की आपण या शक्तिशाली साधनाचा वापर कसा करणार आहोत.